सर्वांना आत्मवंदन. सर्वप्रथम ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना खूप खूप अभिवादन. आणि अंतिम महागाथा या ग्रंथाचे लेखक पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांना अभिवादन. आज दत्त पौर्णिमा या निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या स्वाध्यायाला. मागच्या वेळेस आपण एक रूपरेषा बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं या ग्रंथाचं, की या ग्रंथाची रचना कशी झाली आणि लेखकाचं मनोगत थोडक्यात. आणि वर्धमानांच्या जन्माच्या वेळी समाजात परिस्थिती काय होती हे आपण मागच्या वेळी पाहिलं, की तेव्हा समाजात कर्मकांड यज्ञ यांचा जास्त प्रचार होतो. आणि यज्ञामध्ये पशुबली हे खूप इझिली, म्हणजे अगदी त्याचा काहीही मोठा लोकांना वाटायचं नाही. तेव्हा तसंच तेव्हा व्यवहार होता की यज्ञामध्ये पशुबली दिली जायची. इतकंच काय, तेव्हा जसं वस्तूंचं क्रय विक्रय होतो तसं माणसांचं सुद्धा क्रय विक्रय केलं जायचं. म्हणजे दासदासी प्रथा तेव्हा होती. आणि अशा परिस्थितीत वर्धमानांचा जन्म झाला होता. आता आपण मूळ ग्रंथाला सुरुवात करूया. त्या काळी म्हणजे सध्याचा बिहार राज्य, बिहारमध्ये तेव्हा वैशाली नगरी म्हणून एक खूप सुप्रसिद्ध नगरी होती. वैशाली नगरीमध्ये नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेलं खूप मोठं वैशाली साम्राज्य. एका बाजूला क्षत्रिय कुंडग्राम आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण कुंडग्राम. आणि ह्याचे राजा जे होते ते होते सिद्धार्थ राजा. त्यांच्या पत्नीचं नाव होतं त्रिशला. त्यांना 2 मुलं होती, नंदीवर्धन मोठा मुलगा, दुसरी मुलगी सुदर्शना. आणि असं हे त्यांचं राज्य होतं. त्यावेळी काही राजांनी मिळून एक गणतंत्राची स्थापना केली होती, की जिथे एकसारखी न्याय प्रणाली, एकसारखी राज्यशासन प्रणाली ते फॉलो करतील असं ठरवून त्यांनी एक गणतंत्र बनवलेलं होतं, ज्याला वज्जी गणराज्य म्हटलं जायचं. तर त्याचा एक भाग वैशाली सुद्धा होता. जसं सध्या USA आपण म्हणतो ना, युनायटेड स्टेट्स ऑफ नेशन्स. म्हणजे वेगवेगळे आहेत देश, पण त्या देशांमध्ये साधारण जे रूल्स, रेग्युलेशन्स, ॲक्ट्स जे आहेत ते सेम फॉलो होतात. तर तसे त्यावेळी एका गणराज्याची त्यांनी स्थापना केलेली होती. त्यातला वैशाली एक भाग होता. आणि त्या गणराज्याचे जे प्रमुख होते ते त्रिशला राणीचे भाऊ चेटक राजा, त्यांचं नाव. तर असं हे त्यावेळेचं एक साधारण भौतिक तुम्हाला माहिती दिली. तर अशा त्या त्रिशला राणी एकदा प्रभुस्मरण करून झोपल्या होत्या आणि मध्यरात्रीमध्ये त्यांना 14 स्वप्न पडली. त्यात काही म्हणजे हत्ती, बैल, सिंह असे वेगवेगळे 14 वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या स्वप्नांमध्ये. आणि त्यांना ते खूप विशेष वाटलं. त्या खूप आनंदी झाल्या. त्या आनंदात त्या राजाच्या कक्षामध्ये गेल्या, राजा सिद्धार्थांच्या कक्षामध्ये, आणि त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर राजा सिद्धार्थांनी लगेच पुढच्या दिवशी आपल्या राजपुरोहितांना बोलवून आणि याचा अर्थ समजावून घेतला. त्यांनी सांगितलं की थोड्याच दिवसात राणी त्रिशला एका दिव्य बालकाला जन्म देतील, की जो भविष्यात चक्रवर्ती सम्राट होईल. आणि पुढे त्यांनी हेही सांगितलं की त्याच्या आयुष्यात संन्यासाचं योग देखील आहे. आपल्या कुक्षीमध्ये, आपल्या उदरात एक दिव्य आत्मा आहे. या गोष्टीनेच राणी त्रिशला खूप आनंदित झाल्या, खूप सुखी झाल्या. आणि त्यांनी ठरवलं की आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे, की जी दिव्यात्मा आपल्यासोबत वावरते त्याला योग्य संस्कार देणं, त्याचा योग्य रीतीने सांभाळ करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपण नीट पार पाडली पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच त्यांनी स्वतःचं वर्तन ठेवलं. त्यांनी स्वतःची दिनचर्या बदलून टाकली. सतत नामस्मरण करणं, देवाच्या नामातच बिझी असणं, योग्य आहार घेणं, सात्विक आहार घेणं, आणि प्रकृतीच्या सानिध्यात राहणं, चांगले चांगले संगीत ऐकणं, अशा सगळ्या गोष्टी त्या करू लागल्या. असं त्यांनी स्वतःचं दिनक्रम ठरवून घेतलं. आणि असंच करत 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 9 महिने जवळपास पूर्ण होत आले. आणि चैत्र मास, की जेव्हा प्रकृती खूप सुंदर सजलेली असते,
थोडा गारवा वातावरणात असतो. अशा चैत्र मासात त्रयोदशीच्या दिवशी, शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी रात्री, मध्यरात्री 12च्या दरम्यान त्यांना एका पुत्राची प्राप्ती झाली. एक गोंडस बालकाला त्यांनी जन्म दिला. ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. सगळीकडे खूप आनंद उत्सव साजरा झाला. राजमहालात सगळे खूप खुश झाले. आणि ज्या दिवशी या बालकाचा जन्म झाला, राजा सिद्धार्थाने त्यांच्या कैदीत असलेले सगळे कैदी मुक्त केले. आणि त्यांनी हे डिक्लेअर केलं की हा जो मुलगा जन्माला आलेला आहे तो सगळ्यांना स्वातंत्र्याचं पाठ शिकवेल. आणि त्याची सुरुवात म्हणून मी आज त्याच्या जन्माच्या दिवशी जेवढे कैदी आहेत तेवढ्या सगळ्यांना स्वातंत्र्य देतो. आणि त्या सगळ्यांना त्यांनी स्वतंत्र केलं. आता यांच्या नामकरणाचा दिवस ठरवला गेला आणि संपूर्ण वज्जी गणराज्यातले जेवढे मोठे मोठे राजा होते त्या सगळ्यांना निमंत्रण दिले गेले. संपूर्ण क्षत्रिय कुंडग्राम, ब्राह्मण कुंडग्राम, पूर्ण वैशाली नगरी खूप सुंदर नटली थटली. सगळेजण, प्रत्येक जण या सोहळ्याची तयारी करत होते. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी त्या बालकाचं नामकरण व्हायचं होतं. सगळे मोठे मोठे राजा महाराजा तिथे आलेले होते. वज्जी गणराज्याचे जे प्रमुख होते, राजा चेटक म्हणजे राणी त्रिशलेचे भाऊ आणि त्या बालकाचे मामा, ते सुद्धा तिथे आलेले होते. आणि या सगळ्यांच्या समक्ष राजा आणि राणींनी त्या बालकाचं नामकरण केलं. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की जेव्हापासून हा बालक राणीच्या कुक्षीमध्ये आलेला आहे, राणीच्या उदरात आलेला आहे, त्या दिवसापासून राज्यात सगळीकडे समृद्धीचं वातावरण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ झाली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वृद्धी झालेली आहे. म्हणून या बालकाचं नाव वर्धमान आम्ही असं ठेवतो. तर हा इतकं समर्पक नाव सगळ्यांना खूप आवडला. सगळे खूप आनंदी झाले. आणि आता आपल्या नवीन राजकुमाराचं नाव वर्धमान, नवीन आपला छोटा राजकुमार वर्धमान या नावाने सगळेजण त्याला संबोधित करायला लागले. आता वर्धमान हळूहळू मोठा व्हायला लागला. राजमहालात फिरायचा, इकडे तिकडे पळायचा, सगळ्यांना आनंदित करायचा. सगळे सेवक जे राजमहालातले होते ते त्याच्या आजूबाजूलाच खेळायचे. तो इतका गोंडस होता, इतका गोड होता की प्रत्येकाला असं वाटायचं की आपण त्याच्याजवळच राहावं. सगळेजण आपली कामं अशी ठरवायची की वर्धमानाच्या आसपासच राहतील, असंच काहीतरी काम मिळेल का आपल्याला, याच ह्याच्यात प्रत्येक जण असायचे. आणि सगळे वर्धमानाच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करायचे. सेवक प्रत्येक वेळी हे लक्ष ठेवायचे की कुठे ते पडायला नको, कुठे लागायला नको. प्रत्येकाला असं वाटायचं की कुठेही इजा नको व्हायला, आपल्या इतक्यात सुंदर राजकुमाराला कुठेही लागायला नको. आणि राजकुमार सुद्धा अगदी गोंडस, खूप छान दिवसभर हसत खेळत राहायचा. कधीही रडलेला स्वर कुणीही पाहिलेला नाही, ऐकलेला नाही. मात्र एक दिवस त्याने अख्खं राजमहल डोक्यावर घेतलं आणि खूप रडला, खूप रडला, खूप रडला. आणि कारण काय होतं तर त्या दिवशी राजमहालातली एक दासी, जिचं नाव विशाखा होतं, तिच्या हातून काहीतरी वस्तू पडली आणि ती फुटली. आणि ती वस्तू फुटली त्यामुळे राणी त्रिशलानी त्या विशाखाला खूप रागवलं आणि तिला दासी म्हणून संबोधलं. ही गोष्ट त्या बालकाला आवडली नाही. तो इतका चिडला की तू त्याला रागवलंच का आणि तू दासी का म्हटलीस तिला. जसे आपण आहोत तशीच ती दिसते, तिला सुद्धा 2 डोळे 2 कान, ती आपल्यासारखीच दिसते, मग ती दासी का, तिला दासी का म्हणते, तिचं इतकं छान नाव आहे विशाखा, तिला असं का म्हटलीस आणि तिला का रागवली. एक निर्जीव वस्तू जी कधीतरी फुटणार कधीतरी संपणार, ती फुटली म्हणून एका सजीव व्यक्तीला त्रास द्यायचा, त्याला रागवायचं, त्याचं मन दूषित करायचं, हे कशाला, हे का. तर ह्या गोष्टीवरून त्याने अख्खं राजमहल डोक्यावर घेतलं. आणि तेव्हापासून राणी त्रिशलेने ठरवलं की आता मी कुणालाही दास दासी म्हणून हाक मारणार नाही, प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारेन. आणि त्या दिवसापासून त्या कुणालाही रागवायच्या नाही, समजावून सांगायच्या पण रागवायच्या कधीही नाही. तर असं बदल, अगदी लहान बालक की ज्याला ह्या गोष्टी नाही आवडायच्या, असं वातावरण वेगळं. हळूहळू तो छोट्या छोट्या गोष्टी बदलत गेला. आता वर्धमान 6-7 वर्षांचा झाला, पण दिसायला अंगी पिंडी छान अशामुळे तो 10 वर्षांचा दिसत होता. राजा सिद्धार्थांनी ठरवलं की हा आपला मुलगा आता शिकण्यायोग्य झालेला आहे,
आता त्याला गुरुकुलात पाठवायला पाहिजे, कलाचार्यांकडे पाठवायला पाहिजे, म्हणून ते कलाचार्यांकडे घेऊन गेले त्याला. तिथे गेल्यानंतर त्यांची वर्धमानाची कीर्ती तर ऑलरेडी आचार्यांपर्यंत पोहोचलेली होती, पण त्यांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे कटाक्ष टाकला की हा घाबरेल, जेव्हा मी ह्याच्याकडे बघेल तर हा घाबरेल. पण तो घाबरला नाही. त्याने एक स्मित दिलं, पुढे आला, त्यांना वंदन नमस्कार केला. त्याच्या नम्रतेने त्याने दिलेल्या सन्मानाने आचार्य खुश झाले आणि त्याची परख करण्यासाठी आचार्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. वर्धमानाने खूप सुंदर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याची परीक्षा म्हणून पुढे त्यांनी संस्कृतचा पहिला पाठ तो त्याला फक्त बेसिक शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल त्याला काही प्रश्न विचारले. तर त्याने अख्खं व्याकरणशास्त्र, भाष्य, भाषा, शब्दानुरूप अगदी सगळं डिटेलमध्ये विस्तृत सगळं वर्णन आचार्यांसमोर करून टाकलं. आचार्य सुद्धा आश्चर्यचकित झाले की इतका छोटा मुलगा आणि त्याला काय ज्ञान आहे. मग पुढे आचार्यांनी त्याला अजूनही न्यायशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले. त्याचे सुद्धा खूप व्यवस्थित त्यांनी उत्तरं दिली. त्यानंतर त्यांनी शस्त्र रिलेटेड, युद्ध रिलेटेड त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा वर्धमानाने आचार्यांना सांगितलं की आचार्य, मी मागच्या बऱ्याच जन्मी योद्धा होतो, राजा होतो, मी बरेच शस्त्र शिकलो चालवायला, पण आता मात्र मला शस्त्र नाही चालवायचे, की ज्याद्वारे दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याची हानी होईल असं कार्य मला करायचं नाही आणि त्यामुळे शस्त्रांबद्दल मला मुळीच आवड नाही, मी हात जोडतो तुमचे. आचार्याला त्याचं जे बोलणं आहे ते खूप पटलं की एवढ्या लहान वयात ज्ञान तर आहे, पण स्वतःचं मत समोरच्या व्यक्तीसमोर मांडणं हे खूप महत्वाचं. आणि एवढ्या लहान वयात ती क्लॅरिटी असणं की मला हे करायचं आहे आणि हे नाही करायचं आहे, आणि तेही योग्य तो सांगू शकतो. त्यांनी त्याच्या मताचा रिस्पेक्ट केला. आणि त्यांनी हे सगळं जेव्हा ते परीक्षा घेत होते तेव्हा तिथे एक वृद्ध प्रकांड पंडित बसलेले होते. त्यांनी हे सगळं पाहिलं. मग त्यांना ही इच्छा झाली की या बालकाची मी सुद्धा परीक्षा घेऊ, आणि त्यांनी वेदांबद्दल काही प्रश्न त्याला विचारले. त्यांनी इतकं व्यवस्थित विस्तृत प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं. वेद, उपनिषद, स्मृती अगदी सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं. त्याची उत्तरं ऐकून ते पंडित, ते प्रकांड पंडित विद्वान जे होते ते सुद्धा अगदी थक्क झाले की जो स्वतः ज्ञानयोगी आहे त्याला काय शिकवणार. ह्याच्यासाठी तर ही पाठशाळा, हे गुरुकुल सुद्धा कमी पडेल. त्याच्यासाठी तर ब्रह्मांड हेच ज्ञान असू शकेल, ब्रह्मांडच त्याच्यासाठी गुरुकुल असू शकेल, ह्याला आपण पुरू शकत नाही. आणि त्यासाठी त्यांनी राजांना सांगितलं, सिद्धार्थ राजाला सांगितलं की तुम्ही वर्धमानाला परत घेऊन जा, आम्ही त्याला शिकवू शकत नाही, आमच्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं त्याला सगळं येतंय, आता ह्यापुढे आम्ही त्याला काय शिकवणार, त्यामुळे तुम्ही त्याला परत घेऊन जा. वर्धमान परत आला. आई तर खूपच खुश झाली, कारण आईची इच्छाच नव्हती वर्धमानाला लांब पाठवण्याची. त्रिशला माता अगदी खुश होत्या. त्यांनी लगेच आपल्या बाळाला जवळ केलं आणि ठीक आहे, आता मीच तुला शिकवणार. आणि त्रिशला माता रोज त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवायच्या आणि त्यातून नीतिमूल्याच्या गोष्टी शिकवायच्या. पण प्रत्येक वेळी त्रिशला माता जेव्हा एखादी गोष्ट सांगायच्या त्यातून काहीतरी नवीन, वेगळी काहीतरी गोष्ट वर्धमान त्यांना सांगायचे, कोणतं तरी नवीन मूल्य त्यांना सांगायचे. जी गोष्ट माताला सांगायची असते की ह्याच्यातनं ही शिकवण आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळी शिकवण वर्धमान आईला सांगायचा की आई, यातनं ही शिकवण सुद्धा मिळते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आई काहीतरी शिकवायला जायची तेव्हा आई सुद्धा काहीतरी शिकत होती. असं वर्धमान होता. आता वर्धमान लहान म्हटल्यावर तो मुलांबरोबर, मित्रांसोबत खेळायचा. आणि वर्धमानाचं एक विशेष होतं की तो कोणत्याही मुलामध्ये भेद नाही करायचा. जाती पंथ छोटा मोठा की मी फक्त माझ्या राजमहलांमधल्या जे माझे मित्र आहेत त्यांच्यासोबतच मी खेळणार असं काही नाही. तो सामान्य मुलांसोबत सुद्धा खेळायचा आणि त्याला आवडायचं ते. त्याचा एक मित्र होता सोमदत्त. तो एक दिवस त्याला घेऊन आला आपल्या मंडळींसोबत की चल वर्धमान, आज आपण ना
उद्यानात जिथे खूप मोठे मोठे वृक्ष आहेत ना तिथे जाऊन खेळूया. आज ना मी एक नवीन गेम शोधून काढलाय. वर्धमान पण लहान मुलगा 10 वर्षाचा, तो पण खुश झाला, चला आपण जाऊया खेळायला. ते सगळेजण पोहोचले की जिथे खूप मोठे मोठे वृक्ष होते अशा ठिकाणी ते पोहोचले. आणि त्याने सांगितलं सोमदत्ताने की आज आपला गेम असा असणार आहे की आपण काय करू, इथून पळत जायचं, समोर तो मोठा वृक्ष आहे ना त्याच्यावर चढायचं, परत खाली उतरायचं आणि परत इथे यायचं. तर असं जो फर्स्ट येईल ना, रेस आपण लावूया, जो फर्स्ट येईल तो विनर आणि जो लास्ट येईल तो लुझर. आणि जो विनर असेल ना तो जो हारलेला असेल त्याच्या पाठीवर बसेल आणि मग घोडा घोडा फिरवेल, त्याला झाडाला गोल प्रदक्षिणा घालेल. ठरलं मग त्यांचं. आणि ते धावत धावत त्या झाडाजवळ पोहोचले. जसे पोहोचले सगळेजण तिथेच थबकले, बाजूलाच थांबले. हा वर्धमान पोहोचला. अरे काय झालं, तुम्ही का बरं थांबले? समोर एक खूप मोठा भुजंग सर्प होता. त्याला बघून सगळे तिथेच थांबले. सगळे घाबरले. सगळ्यांनी लगेच दगड घेतले हातात की आता याला दगड ठेचून आणि मारून टाकू. पण वर्धमान म्हणाले की थांबा, त्याला इजा करू नका, थांबा 2 मिनिटं. वर्धमान खाली बसले. त्यांनी 2 मिनिटं त्याच्याकडे पाहिलं. त्याला अल्लाद उचलून दुसरीकडे सोडून दिला. सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले. अरे वर्धमान, तू असं कसं काय केलं? इतका मोठा साप आणि तू धरून त्याला सोडून दिलं, तुला भीती नाही वाटली? तेव्हा वर्धमान खूप सुंदर बोलला. वर्धमान म्हणाला की त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. जर आपण त्याला त्रास दिला नाही तर तो आपल्याला कशाला त्रास देईल? प्रकृतीमधली कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास देत नाही जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही. फक्त मनुष्य असा प्राणी आहे की जो प्रकृतीमधल्या प्रत्येक वस्तूसोबत छेडखानी करतो, प्रत्येक वस्तूला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची फळं त्याला भोगावी लागतात. आणि हीच शिकवण वर्धमानाने वयाच्या 10व्या वर्षी सगळ्यांना दिली की जोपर्यंत आपण त्यांना त्रास देणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्याकडून त्रास होणार नाही. भयभीत आपण असतो, भयग्रसित आपण असतो, भीती आपल्या मनात असते आणि ती भीती आपण आपल्या कृतीतनं दाखवतो आणि त्या कृतीची प्रतिकृती आपल्याला दिसते समोरच्याकडनं आणि त्यामुळे आपण घाबरतो. पण घाबरण्यासारखं काहीही नसतं. आपण जर प्रेम दिलं तर आपल्याला सुद्धा प्रेमच मिळणार. आता परत त्यांचा गेम कंटिन्यू झाला. पण बहुतेक आज वर्धमानची परीक्षाच होणार होती की काय. ते खेळत होते तेव्हा अचानक एकदम ताडासारखा खूप उंच भला मोठा काळा असा माणूस समोर आला, जसा तो राक्षसच दिसत होता. सगळी मुलं एकदम घाबरली त्या माणसाला बघून. त्याने वर्धमानाला उचललं, आपल्या खांद्यावर घेतला आणि तो जंगलाच्या दिशेने पळत सुटला. सगळी मुलं घाबरली. त्यांनी सगळ्या आसपासच्या लोकांना गोळा केलं. राजमहालात सुद्धा काही जण पळत गेली. राणीपर्यंत ही गोष्ट पोहोचली. राणीने लगेच राजाला सांगितलं. राजे म्हणाले घाबरण्याचं काही कारण नाही, वर्धमान एक दिव्यात्मा आहे, तरी सुद्धा तुमच्या सांगण्यावरून मी काही सैनिकांना पाठवतो. मुलांनी तो रस्ता दाखवला की जिथे तो राक्षसी पुरुष घेऊन गेला होता वर्धमानाला, तो रस्ता मुलांनी सगळ्यांना दाखवला. सगळे त्या दिशेने धावत पळत सुटले की आपण कसं तरी करून आपल्या राजकुमाराला परत घेऊन येऊ. आणि त्यांनी पाहिलं की तिकडून जसं पूर्व दिशेने सूर्य उगवतो तसा तिकडून आपला राजकुमार शांततेत चालत येतोय. वर्धमानाने काय केलं, जसं त्या माणसाने त्याला खांद्यावर घेतलं आपल्या, त्याने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याच्या मानेला झटका दिला आणि जोर जोरात त्याच्या डोक्यावर मुष्टीचा प्रहार करायला सुरुवात केली. आणि तो प्रहार तो माणूस सहन करू शकला नाही. त्याने वर्धमानाला खाली ठेवला आणि तो पळून गेला आणि वर्धमान आपला परत आला. वर्धमानाला त्याच्या तावडीतनं परत व्यवस्थित आलेला पाहून सगळे जल्लोषात इतके खुश झाले. त्याच्या वर्धमानाच्या नावाचा जय जयकार सुरू केला की जसा तो एखादा युद्ध लढाई जिंकून आलेला आहे. कारण इतका छोटा बालक एवढा मोठ्या त्या प्रचंड माणसासमोर टिकून आणि परत तो आला, त्याला पळवून आला. हे पाहिल्यावर, हे माहिती झाल्यावर सगळे खूप खुश झाले. तेवढा धावत पळत आई पण आली, त्रिशला माता पण तिथे पोहोचल्या. त्यांनी आपल्या बाळाला लगेच जवळ घेतलं. पाहिलं की तुला कुठे लागलंय का रे बाळा? तर म्हणे आई मला कुठेच नाही लागलं. मग सगळं विस्तारित जे काही घडलं ते सगळं वर्धमानाने आईला सांगितलं. आईने विचारलं तुला भीती नाही वाटत का रे? तुझ्या या सगळ्या गोष्टी ऐकून मला भीती वाटते पण तुला भीती नाही वाटत का रे? त्यात काय व्हायचं म्हणे, आपण कुणाला त्रास दिला का? नाही ना, मग आपण कशाला घाबरायचं? नाही घाबरायचं.
आणि हे सगळं जेव्हा संवाद चालू होता सगळ्यांनी त्याचा जल्लोष केला की वर्धमान एक वीर आहे आणि आजपासून त्याचं नाव वीर म्हणून आपण म्हणूया. तर वर्धमानाने आईला विचारलं, आई म्हणे मी जेव्हा गुरुकुलात गेलो होतो ना तेव्हा ते पंडित होते ना ते मला सन्मती म्हणाले होते म्हणे. त्यांनी त्याला सन्मती म्हणून उपाधी दिली होती की हा सन्मती आहे की ज्याची बुद्धी ही सतमार्गावर आहे आणि सन्मती आणि इतका बुद्धिमान आहे म्हणून त्यांनी सन्मती सांगितलं होतं त्याला. आणि आज सगळेजण मला वीर महावीर असं म्हणतात, तू मला वर्धमान म्हणते, मी नेमकं आहे कोण? राणीच्या त्याचा प्रश्न लक्षात नाही आला आईच्या. आई म्हणाली, अरे बाळा तुला तुझ्यात त्यांनी काहीतरी पाहिलं म्हणून तुला त्यांनी सन्मती नाव दिलं. आज तू त्या माणसाकडनं वाचून आला, त्याच्याशी लढाई करून आलास म्हणून सगळेजण तुला वीर म्हणताय. अजून काय इतकंच म्हणाय. नाही आई, मला विचारायचंय की मी मुळात कोण आहे, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी आहे तरी कोण? मग आईच्या लक्षात आलं की हा दार्शनिक प्रश्न विचारतोय आणि आईने लगेच त्याला सावरलं, अरे तू कोण असणार आहेस, तू माझा लाडका बाळ आहेस, बस बाकी काहीच विचार करू नकोस. आणि आईने त्याला जवळ केलं. पण तो प्रश्न तिथे निरुत्तरितच राहिला. आई त्याला नेहमीप्रमाणे सगळं काही शिकवायची, त्याला बरेच प्रश्न विचारायची. तो आईला म्हणायचा, आई अगं मी माझ्या मागच्या जन्मी बऱ्याच जन्मांमध्ये मी संन्यासी होतो म्हणे, मी साधना पण केलेली आहे पण माझी साधना अर्धवट राहिलेली आहे आणि ती पूर्ण आता मला ह्या जन्मी करायची आहे. आणि जेव्हा वर्धमान असं काही बोलायचा तेव्हा आईला धस्स व्हायचं आणि आई विषय बदलवून टाकायची. असा हा संवाद आईचा सगळ्यात मोठा सहभाग वर्धमानाच्या आयुष्यात होता. त्याच्या जीवनात वेगवेगळी मूल्य घडवण्यात, त्याला घडवण्यात सगळ्यात मोठा सहभाग जो होता तो वर्धमानाच्या आईचा होता. असा हा वर्धमान हळूहळू मोठा होत होता. आता तो युवा अवस्थेला प्राप्त झाला. दिसायला अतिशय सुंदर शरीरयष्टी, सुंदर केस, सुंदर डोळे, सुंदर चेहरा, राजकुमार शेवटी तो. त्यामुळे कुणालाही मोहित करून घ्यायचा इतका सुंदर वर्धमान. एकदा त्या वैशाली राज्यात वेगवेगळ्या प्रतिस्पर्धांचं आयोजन होतं. म्हणजे मल्लयुद्ध, शस्त्र चालवणं, मल्लयुद्ध आदी असे वेगवेगळे, म्हणजे धनुर्विद्या, तलवारबाजी असे सगळे. तर नंदीवर्धन जो मोठा भाऊ आहे वर्धमानाचा, दरवर्षी या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा. पण वर्धमानाला या सगळ्या गोष्टींमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे कधीही त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतलेलाच नव्हता. पण यावर्षी नंदीवर्धन मात्र मागे लागले की वर्धमान यावर्षी तुला सुद्धा यायचंच आहे आणि ही माझी आज्ञा समज. आता मोठ्या भावाचा शब्द कधीही वर्धमानने टाळलेला नव्हता. मग वर्धमान आणि नंदीवर्धन दोघंही रथावर बसले आणि निघाले. हा पहिल्यांदा असा प्रसंग होता की जेव्हा वर्धमान आपल्या राजमहालाच्या आवारातून बाहेर पडत होता. बाहेरचं विश्व त्याने कधी पाहिलंच नव्हतं. तो पहिल्यांदा बाहेर पडत होता आणि बाहेरचं दृश्य पाहून त्याचं हृदय कालवून गेलं. प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर त्याने पशुपक्षींची वधस्थळं पाहिली. काही पुढे गेल्यावर त्याने असं पाहिलं की माणसं विकली जात आहेत. जशा वस्तू विकल्या जातात तशा माणसं उभी आहेत, बांधलेली आहेत आणि त्यांच्या बोल्या चालू आहेत की ह्या माणसाला कितीला घेणार, ह्या स्त्रीला कितीला घेणार. म्हणजे हे सगळं बघून त्याचं हृदय अगदी कालवून गेलं की हे काय चालू आहे, माझ्या वडिलांच्या राज्यात हे असं चालू आहे. हे विचार करून हे त्याला सहनच होईना. त्याला खूप खूप त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. हे सगळं तो पहिल्यांदा बघून एकदम आश्चर्यचकित होत होता की हे असं सगळं काय चालू आहे आपल्या राज्यात. आणि त्याचं हृदय एकदम असं कालवून गेलं होतं. हे विचार करेपर्यंत, हे सगळं बघेपर्यंत तो प्रतिस्पर्धेच्या ठिकाणी ते सगळे पोहोचले. ते जसे पोहोचले सगळेजण त्यांना घाबरायला लागले, कारण राजकुमार त्याला तेही खूप विशेष, आपल्याला घाबरण्यासारखं असं काय, आपण पण माणसंच, हे पण माणसं, मग ते का घाबरतात आपल्याला, आपल्यात असं घाबरण्यासारखं काय आहे. म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्याला घाबरतात, ही गोष्ट वर्धमानाला लक्षात आली. सगळेजण खूप आश्चर्यचकित झाले की वर्धमान सुद्धा प्रतिस्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत. आजपर्यंत वर्धमानांना कधीही आपण शस्त्राचा अभ्यास करताना पाहिलेलं नाही, पण आज ते सुद्धा या सगळ्या प्रतियोगितांमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांना खूप
विशेष वाटलं. काही जणांनी आता असतात बघ्यांमधले काही कमेंट पास करणारे, काही जणांनी कमेंट पास केली, ह्यांच्या हातात कधी आलं शस्त्र, हे तर आपले संन्यासी नुसते मज्जा बघायला आलेले असतील. काही जणांनी असं सांगितलं की त्यांना शस्त्र अभ्यासाची काहीही गरज नाही, ते मूळतः वीर आहेत. ज्याला जे पटलं, ज्याला जे आवडलं त्याने ती कमेंट केली. मग तिथे युद्ध सुरू झाले, म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रतियोगिता सुरू झाल्या. तर जेव्हा मल्लयुद्धाची प्रतियोगिता सुरू झाली, एक मगध देशातला श्रेष्ठ योद्धा तो मैदानात उतरला आणि त्याने नंदीवर्धनाला ललकारलं की खरा क्षत्रिय असशील तर ये मैदानात. नंदीवर्धन तर होताच श्रेष्ठ आणि आलाच तेवढ्यासाठी होता. तर लगेच मैदानात उतरला आणि 5च मिनिटात त्याने त्याला पछाडून जमिनीवर लोळवलं. तो जमिनीवर पडलेला पाहून त्या मल्लाचा जो दुसरा मित्र होता, जो खूप मोठा सर्वश्रेष्ठ योद्धा होता, तो लगेच तिथे आला आणि तो म्हणे माझ्या मित्राला तुम्ही पछाडून लावलं. त्याने वर्धमानाला ललकारलं आणि वर्धमानाला सांगितलं की तू जर खरा क्षत्रिय असशील ना तर तू मला हरवून दाखव म्हणे. मोठ्या भावाच्या मागे काय लपतोस म्हणे, पुढे ये आणि माझ्यासोबत लढ. वर्धमानाला ह्याच्यात इंटरेस्टच नव्हता, त्यामुळे वर्धमानाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परत त्याने ललकारणं आणि नंदीवर्धनाने आशेच्या नजरेने वर्धमानाकडे पाहिलं की आपल्या राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तेव्हा वर्धमान उतरले. ते जसे जसे चालत येत होते त्या मल्लाकडे, तो मल्ल त्यांच्याकडे बघत होता, त्यांच्या डोळ्यांमध्ये बघत होता. तो अर्धा तर तिथेच संपला जेव्हा त्यांनी डोळ्यात पाहिलं, कारण समोरचा वैर भावाने किंवा मारण्याच्या भावनेने येत नव्हता. तो समोरच्याला प्रेम, आनंद, प्रेमाच्या भावना त्याला दिसल्या. समोरच्या जो राग असतो ना प्रतिस्पर्धींमध्ये, तो रागच दिसत समोरच्याच्या डोळ्यात. वर्धमान अगदी प्रेमाच्या भावाने समोर येत होता. ते बघून अर्धा तर तो तिथेच हारला, पण परत सावरला. जसे आजूबाजूचे लोक जसे प्रोत्साहन देत होते तसा तो परत सावरला आणि धावतच वर्धमानाच्या अंगावर धावत गेला. वर्धमानाने बगलमध्ये घेतली त्याची मान आणि लगेच त्याला खाली पाडलं आणि तो 2च मिनिटात क्षणातच तो जमिनीवर आडवा झाला. त्याला जमिनीवर आडवा झालेला पाहून त्याचा जो मित्र पडलेला होता तो पण लगेच उठला. लगेच त्याने तलवार घेतली आणि वर्धमानाच्या अंगावर धावून आला. वर्धमानाने लगेच इमिजिएटली फास्ट त्याच्या हातावर जोरात मुक्की मारली, त्याच्या हातातली तलवार खाली पडली. ही सगळी जनता बघत होती आणि सगळ्यांनी जल्लोष केला आपल्या राजकुमाराच्या नावाचा. पण वर्धमान तिथे थांबले नाहीत. वर्धमान परत गेले. त्यांनी त्या दोघांना हात दिला, त्यांना उचललं. त्यांच्या कलेचा, त्यांच्या मल्लयुद्धाच्या कलेचा, त्यांच्या कुस्तीच्या कलेचा त्यांनी सन्मान केला, त्यांचं कौतुक केलं की तुम्ही खूप छान लढले आणि तुम्ही खूप छान लढवय्ये आहात. त्यांना समोर आणलं आणि इथे करून ते थांबले नाही. त्यांनी लोकांना संबोधित करायला सुरुवात केली की ह्या सगळ्या प्रतियोगिता खेळ म्हणून, कलेचा भाग म्हणून असू शकतात. प्रत्येक कलेला सन्मान मिळायला पाहिजे हे योग्य आहे, पण एखाद्या बलशालीने दुसऱ्या बलहीन व्यक्तीवर त्या बलाचा प्रयोग करायचा आणि आपल्याला वाटेल ते करून घ्यायचं हे चुकीचं आहे. शिवाय तुम्ही स्वतःचं शौर्य दाखवण्यासाठी दुसऱ्या बलहीनाला जर दाबवत असाल तर त्याला शौर्य म्हणत नाही. खरं शौर्य ते की जे दुसऱ्याच्या उपयोगी पडेल, जे दुसऱ्याला मदतीच्या वेळी जो व्यक्ती धावून जाईल, मदतीच्या वेळी जो व्यक्ती स्वतःच्या आत्मबलाचा, स्वतःच्या शारीरिक बलाचा उपयोग करेल, तो खरा व्यक्ती शूरवीर, तो खरा बलवान. इथे फक्त प्रतिस्पर्धेमध्ये स्वतःचं नाव गाजवण्यात कोणतंही शौर्य नाही हे वर्धमानाने सगळ्यांना पटवून दिलं, समजावून सांगितलं. आता ह्या घटनेची चर्चा सगळीकडे झाली. सगळ्यांना राजा आणि राणी म्हणजे वर्धमानांचे आई वडील या दोघांना खूप कौतुक वाटलं आपल्या मुलाचं की फक्त त्याने जिंकलं नाही तर त्याने सगळ्या लोकांना जिंकलं आणि योग्य तो सगळ्यांना जो सल्ला द्यायचा होता तो सगळ्यांपर्यंत चांगला संदेश त्याने पोहोचवला. ह्या गोष्टीचं त्यांना जास्त कौतुक वाटलं. पण ह्या घटनेनंतर, या सगळ्या गोष्टीनंतर वर्धमान मात्र मौन झालेले होते. ते एकांतात जास्त राहायला लागले होते. त्यांना बाहेरचा सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या
त्या सगळ्यांमुळे त्यांचं मन खिन्न झालेलं होतं. त्यांना कशातही रस नव्हता. ते कुणाशीही बोलत नव्हते. एकांतात कुठेतरी उद्यानात एखाद्या झाडाखाली जाऊन बसायचं, ध्यान करायचं, ह्याच्यातच ते जास्त वेळ घालवायचे. त्यांचे आईवडील खूप चिंतित झाले की हा असा का करतो. अगदी मौनात एकांतात कुठेतरी असतो, कुठेतरी ध्यान करत असतो, तासनतास आपल्याच तंद्रीत असतो, असा का करतो. कारण शेवटी आईवडील आहेत. मग त्यांच्यामध्ये तीच चर्चा की हा असा करतो, मग आपल्याला तर हा चक्रवर्ती बनावा अशी अपेक्षा आहे. यांनी आपल्या राज्याचं आपलं नावलौकिक सगळीकडे करावं अशी आपली जेव्हा अपेक्षा आहे, तेव्हा हा जर असा संन्याशासारखा राहिला तर आपल्या अपेक्षा कधी पूर्ण होतील. असं जेव्हा त्या दोघांमध्ये विचार चालू होता, तेव्हा राणी त्रिशलेने एक प्रस्ताव ठेवला राजांकडे. म्हणे आपल्याला जर ह्याची समाधी भंग करायची असेल ना म्हणे, तर ह्याचा विवाह करून देणं योग्य राहील म्हणे. सिद्धार्थ राजाला सुद्धा ही गोष्ट पटली. त्यांनी लगेच सांगितलं म्हणे तुमच्या भावाकडनं, वर्धमानाच्या मामाकडनं एक स्थळ आलेलं आहे. कलिंग देशाचे जे राजा आहेत त्यांची मुलगी यशोदा ही सर्व परीने वर्धमानासाठी योग्य आहे. तर आपण पण वर्धमानाला विचारणार कोण आणि त्याला लग्नासाठी तयार कोण करणार हे खूप महत्वाचं. तो तर कधीच हो म्हणणार नाही, त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नाही. तेव्हा राणी म्हणाल्या म्हणे आपण जर त्याला आपला शब्द टाकला तर तो कधीच आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. विचारण्याऐवजी आपण त्याला आज्ञा जर दिली ना तर तो आपल्या आज्ञेचा नेहमी सन्मान करेल. त्यामुळे आपण तसं त्याला सांगायचं. मग राजा म्हणाले मग कशाला वाट बघता म्हणे, लगेच त्याला कुणाला तरी बोलवायला पाठवा आणि लगेच आपण त्याच्याकडनं आपली गोष्ट म्हणवून घेऊ म्हणे. राणी म्हणाल्या की मला स्वतःलाच जावं लागेल, कारण तो कुठे असेल याची गॅरंटीच नाही. मी दिवस दिवस म्हणे त्याला जेव घालण्यासाठी अख्खं राजमहल पालथं पाडते आणि तो कुठेतरी एखाद्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेला असतो म्हणे, कुणालाही सापडणार नाही, मलाच त्याला शोधावं लागेल. मग त्या स्वतःच गेल्या उद्यानात. त्यांनी जो चित्र पाहिलं ना ते त्यांना त्या अगदी स्तब्ध झाल्या. तिथे एका झाडाखाली वर्धमान बसलेले होते आणि त्यांच्या शेजारी पशु पक्षी अगदी आनंदात बसलेले होते. तो दृश्य पाहून त्या इतक्या खुश झाल्या की म्हणजे त्यांना असं झालं की हे चित्र असं स्वप्नातलं आहे की एखादा व्यक्ती बसला आणि त्याच्या आजूबाजूला पशु पक्षी अगदी आनंदात निर्भय होऊन बसलेले आहेत, घाबरत नाहीयेत त्याला. आणि वर्धमान देखील यांना घाबरत नाही, असं कसं होऊ शकतं. हे वर्धमानाचं सहज लक्ष गेलं आईकडे. वर्धमान उठून आईकडे आला, आईला नमस्कार केलं आणि विचारलं की आज इकडे कसं काय, म्हणजे माझ्याशी जर काही काम होतं तर मला बोलवायला पाठवायचं कुणाला तरी, तुम्ही स्वतः का आल्या. म्हणे अरे तुझ्याकडे तसं काम होतं म्हणून मी आले, तुझ्या वडिलांनी तुला बोलवलंय. तर ते निघाले दोघे. जाताना रस्त्यात राणीने तेच विचारलं की अरे तू बसला होता, तुझ्या शेजारी एवढे पशु पक्षी बसलेले होते आणि तुला त्यांची भीती नाही वाटली. इनफॅक्ट त्यांना सुद्धा तुझी भीती वाटत नव्हती, तर असं कसं काय. तेव्हा वर्धमान म्हणाला आई प्रकृती ही देण्यासाठीच आहे आणि प्रेमच भरलेला आहे प्रकृतीमध्ये. प्रकृतीला जर प्रेम दिलं तर आपल्यालाही प्रेम मिळेल. आपण प्रकृतीकडनं हेरावून घेतो म्हणून प्रकृती आपल्यापासून लांब जाते. आपण प्रकृतीचा दुरुपयोग नाही केला ना तर प्रकृती नेहमी आपल्याशी आनंदी राहील, निर्भीक राहील, निर्भय राहील. एवढंच आहे फक्त, इतकं सोपं आहे. आणि हे करता करता, हे बोलता बोलता ते राजाकडे पोहोचले. आता राजांना नमस्कार करून, वडिलांना नमस्कार करून त्याने विचारलं की आज मला का बोलणं केलं तुम्ही. तर सिद्धार्थ राजा म्हणाले की अरे तू कितीतरी दिवसांपासनं एकांतवासातच राहतो, आमच्याशी बोलत नाही, त्यामुळे आम्हाला तुला खास बोलवावं लागतं म्हणे तुझ्याशी बोलण्यासाठी. तर तुझं म्हणजे तू असं का राहतो एकांतवासात. आता मनात साचलेलं लगेच वर्धमानाने भड 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 राजासमोर, वडिलांसमोर बोलून टाकलं की म्हणे पिताजी म्हणे मला जे राज्यात सगळं चालू आहे ना म्हणे ते मुळीच आवडत नाही. सगळीकडे असमानता आहे म्हणे तुमच्या राज्यात. जे शासक आहेत त्यांच्याकडे खूप सत्ता आहे आणि जे गरीब आहेत, जे शूद्र आहेत त्यांच्यावर हे अत्याचार करतात, अन्याय करतात.
माणसं विकली जातात. हा समाज चांगला समाज नाहीये की जिथे माणसं विकली जातात. पशुबळी दिली जाते, जिथे माणसामध्ये फरक केला जातो. अशी कोणती न्याय व्यवस्था तुमची? असं कोणतं राज्य शासन तुमचं? तुम्हाला हे योग्य कसं वाटतं? आणि मला हे राज्य शासन मुळीच आवडत नाही. म्हणून मी व्यथित आहे आणि म्हणून मी वेगळाच थांबतो. राजाने सांगितलं, अरे मग मी त्यासाठीच तुला बोलवलंय की मग तू का नाही राजशासनात सहभाग घेत? तू का नाही तुझे सजेशन सांगतो? तू का नाही तुला जशी व्यवस्था पाहिजे तशी करून घेतो? तू राजकुमार आहेस, तू भावी सम्राट आहेस. आम्हाला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत, मग तू का नाही बदल घडवून आणत? तेव्हा वर्धमान म्हणाले की पिताजी, कोणतीही राज्यव्यवस्था ही कधीही पूर्ण असू शकत नाही. कोणतीही न्याय व्यवस्था ही कधीही पूर्ण असू शकत नाही. प्रत्येक न्याय व्यवस्थेचे, प्रत्येक राज्य व्यवस्थेच्या काही मर्यादा आहेत. आज मला जे पाहिजे आहे ते मी दंडाखाली बलसहित समोरच्याकडनं करून घेईन, पण मला तेच तर नको पाहिजे. भीतीपोटी कोणी करणार त्याला काहीही अर्थ नाही. समजून, प्रेमाने आणि जाणून की ही गोष्ट योग्य आहे आणि ही अयोग्य आहे, हे जेव्हा जाणून व्यक्ती करेल किंवा करणार नाही, ते खरं शासन, ते खरं न्यायपूर्ण शासन. आणि हे घडणं अवघड आहे. बळजबरी कुणाकडून घडवून घेणं याला काहीही अर्थ नाही. आणि असं राज्य शासन मला नकोय ना, अशा राज्य शासनात इन्व्हॉल्व मला व्हायचं नाही. आणि जरी समजा असं राज्य शासन झालं, अशी प्रणाली झाली, अशी राज्य प्रणाली झाली, तरी शासक बदलला की प्रणाली बदलली. मला असं राज्य शासन किंवा अशी राज्य प्रणाली नाही आवडत की ज्याचा कधीतरी अंत होईलच. कितीही चांगली राज्य प्रणाली असली ना तरी शासक बदलला की ती प्रणाली बदलतेच, त्याचा अंत होतोच. मला अशी प्रणाली नाही पाहिजे की ज्याचा अंत होईल. मला असं बाह्य बदल नाही पाहिजे, मला आंतरिक बदल पाहिजे की व्यक्ती आतून बदलला की तो समाजाला सुद्धा बदलेल. जोपर्यंत व्यक्ती स्वतः आतून बदलत नाही तेव्हा बाहेरच्या परिस्थिती बदलू शकत नाही. त्यामुळे मला राज्य शासनात इंटरेस्ट नाही. मला राज्य शासन किंवा तुमच्या न्याय व्यवस्थेत, तुमच्या राज्य प्रणालीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आणि मला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. हे सगळं आवासून आई वडील बघतायत, ऐकतायत. आणि वर्धमानाचं सहज लक्ष गेलं की अरे आपण आपल्या मोठ्यांना ज्ञान पाझरतोय. तो ओशाळून गेला, त्याने डोळे खाली केले, नम्रता, त्याने डोळे खाली केले आणि तो शांत बसला की पिताजी, तुम्ही मला काही कारणासाठी बोलवलं होतं. आता वर्धमान हे सगळं जेव्हा सांगत होता ना, सिद्धार्थ राजांना ह्या सगळ्या गोष्टी पटत होत्या, कारण ह्या सगळ्या गोष्टी सत्य होत्या, खऱ्या होत्या. त्यांना सुद्धा हे पटत होतं की वर्धमान जे सांगतोय ते एकदम योग्य आहे. आजकाल राजा सगळे इतके लालची झालेले आहेत की ते फक्त राज्य वाढवण्याच्या मागे लागलेले आहेत. आपल्या आहे त्या राज्यात न्याय व्यवस्था फॉलो होते की नाही होत याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. फक्त राज्य कसं वाढवता येईल, आपली कीर्ती कशी वाढवता येईल या मागे ते लागलेले आहेत. ही गोष्ट त्यांना सुद्धा पटली होती, म्हणून ते सुद्धा शांत होते. मग वर्धमानाने जेव्हा सांगितलं की तुम्ही मला काहीतरी बोलवलं होतं, काहीतरी कारणाने, तेव्हा सिद्धार्थ राजा म्हणाले, तुझ्याकडनं काही काम आहे म्हणे, आम्हाला तुझ्याकडनं काहीतरी पाहिजे आहे. तेव्हा वर्धमान म्हणाला, माझ्याकडे असं काय आहे की मी तुम्हाला देऊ शकतो? माझ्याकडे तर काहीच नाहीये. तर माता म्हणाली की आहे म्हणे तुझ्याकडे, तूच देऊ शकतोस, पण आधी वचन दे की आम्ही जे मागू ते तू आम्हाला देशील. वर्धमान थोडस समजलं, त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला की वचनची काय आवश्यकता, मी आजपर्यंत तुम्ही जे सांगितलं तुमचा शब्द कधीच टाळलेला नाही, पण तरी सुद्धा तू वचन दे. ठीक आहे, मी तुम्हाला वचन दिलं, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेल. मग राजाने सांगितलं की पहिली गोष्ट तर अशी की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. त्यांनी वचन दिलं की जोपर्यंत तुम्ही दोघं आहात मी कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला तुझा विवाह करायचा आहे आणि तुझी स्वीकृती पाहिजे आहे. वर्धमानाने डोळे खाली घातले, कारण त्याला इच्छा नव्हती, मात्र आपण वचन देऊन बसलेलो आहोत, त्यामुळे तो शांत बसला आणि मौन स्वीकृती धरून
राजा राणी खुश झाले आणि वर्धमानांनी त्यांचा निरोप घेतला. वर्धमान तिथून निघाले. वर्धमान विचार करतो मनात की ह्या गोष्टीकडे मी बाधक म्हणून नाही बघू शकत. आई वडिलांची इच्छा माझ्या कोणत्याही साधनेत बाधक असू शकत नाही. उलट त्यांच्या इच्छेचा सन्मान जर मी केलं तर माझी साधनेत त्यांची ही गोष्ट मला सहयोगी होईल. जर मी आज नकार दिला तर उलट माझ्या साधनेत बाधा निर्माण होतील आणि माझ्या आई वडिलांची इच्छा नकारणं हे मी कधीच करू शकत नाही. त्यामुळे आज मी मौन राहिलो तेच योग्य. हे विचार करत वर्धमान निघाले आणि आई वडील इथे मात्र खूप खुश आहेत आणि पुढच्या तयारीला लागलेले आहेत. लेखकाने इथे खूप सुंदर लिहिलेलं आहे की प्रत्येक जण मुक्तीच्या गोष्टी करतो पण मुक्त व्यक्तीलाच बंधनात अडकवण्याची तयारी करतो. तरी किती आपण ग्रॅफिटी म्हणतो ना की ह्या गोष्टी अशा समाजात आहेत की ज्या गोष्टीची आपण चर्चा करतो ना ती गोष्ट आपण फॉलो करत नाही, त्याच्या विरुद्धच आपलं आचरण असतं. जो मुक्त आहे त्यालाच बंधनात अडकवण्याची तयारी आई वडिलांची चालू होती. आता वर्धमान इतका सुंदर देखणा, त्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली म्हटल्यावर त्याला एकच स्थळ आलं असेल असं नाही. प्रत्येक राजा आपल्या मुलीचं स्थळ राजकुमार वर्धमानासाठी राजा सिद्धार्थांकडे पाठवत होते. तसंच कलिंग देशाचे जे राजा होते चित्रशत्रू, त्यांनी अगदी लहानपणापासून आपल्या मुलीसाठी वर्धमानच वर व्हावा असं स्वप्न पाहिला होता आणि आपल्या मुलीला देखील स्वप्न तेच दाखवलेलं होतं. यशोदा सुद्धा अगदी गुणसंपन्न होती. त्यांची मुलगी खूप सालस, खूप सुंदर आणि सौंदर्य असं की ज्याच्यात पावित्र्य होतं. खूप बुद्धिमान, खूप संयमी आणि खूप समजदार अशी ती राजकुमारी. आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या वडिलांनी लगेच संधी बघून राजा सिद्धार्थांकडे आपला संदेश पाठवला की माझी अशी इच्छा आहे की माझी मुलगी तुमची पुत्रवधू व्हावी. आणि राजा सिद्धार्थांनी तर आधीच विचार केलेलाच होता. राजा सिद्धार्थांनी लगेच होकाराचा परत संदेश पाठवला की आजपासून तुमची मुलगी आमची पुत्रवधू समजा आणि तुम्ही तयारीला लागा. योग्य मुहूर्तावर त्या दोघांची लग्न झाली. दोघंही असे दिसत होते, एकमेकांना पूरक दिसत होते. बघणाऱ्याला तर वाटत होतं की स्वर्गातली देवी आणि देवताच समोर आलेले आहेत की काय. इतके सुंदर दोघंही होते. एक सूर्यासारखा तेजस्वी आणि दुसरी चंद्रासारखी शीतल अशी ती सुंदर जोडी. आणि असं ते जोडपं जे एकमेकांना पूर्ण करत होतं. असा तो दोघांचा विवाह झाला. विवाहाच्या पहिल्या रात्री वर्धमानांनी राजकुमारी यशोदेचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आगमनाने राजमहालात सगळे खूप खुश आहेत. तेव्हा यशोदा म्हणाल्या की सगळे तर खुश आहेत पण तुमचं काय, तुमच्या साधनेमध्ये माझ्या येण्याने बाधा येईल. तेव्हा वर्धमान हसले की म्हणजे माझ्याबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे तर यशोदा म्हणाली की अगदी लहानपणापासून मी तुमची स्वप्न बघते आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला माहिती आहे. तेव्हा राजकुमार म्हणाले की स्त्री कधीही बाधक नसते. बाधक असतो पुरुषाचा हक्क गाजवण्याचा, अधिकार गाजवण्याचा स्वभाव. स्त्री कधीही पुरुषाच्या कोणत्याही कार्यात बाधक नसते. बाधक हा पुरुषाचा स्वतःचा स्वभाव असतो. आणि मी कधीही तुमच्यावर कोणताही हक्क गाजवणार नाही. मी जितका ह्या आपल्या नात्यांमध्ये माझं जितकं महत्व आहे तितकंच तुमचं देखील महत्व आहे. आणि मी जसा स्वतंत्र आहे माझे निर्णय घेण्यासाठी तसे तुम्ही पण स्वतंत्र आहात. तुम्ही कधीही माझ्या साधनेत बाधक बनणार नाही. आणि यशोदेने सुद्धा ते सांगितलं की मी कधीही तुमच्या साधनेत बाधक बनण्याचा प्रयत्न नाही करणार. माझ्याकडून तुमच्या साधनेत नेहमी सहयोगच मिळेल. आणि अशी त्यांची ती जोडी की जे यशोदेने सांगितलं की माझी अपेक्षा ही नाही, मी तुमच्यावर प्रेम केलंय पण आपलं प्रेम देहातीत आहे आणि त्यामुळे मी तुमच्या साधनेत नेहमी सहयोगी राहील. अशी या दोघांची जीवनाची सुरुवात इथे झाली. आणि आता पुढे काय घडतं ते आपण पुढच्या पौर्णिमेला बघूया. आता इथे आपण थांबूया.
धन्यवाद.